मग शाम गारटलीला कशा? हा शाम गारटलीला कशा? बघा वारीला सुरुवात करतोय. करू ना? हा करू? आईचा कधीच्या नावानं ये बोलते गराटे भाऊ बोलते सबकी छोडते आहे ना. म्हणून सर्वप्रथम आज या कलगीतुऱ्यामध्ये कार्यक्रम करत असताना नवरात्र उत्सव चालू आहे बरोबर ना तुमराज? थोडासा एक होते थोडासा नवरात्र उत्सव चालू आहे आणि 27 तारखेला आमचे प्रतिस्पर्धी शाहीर राजेश निकम बुवा यांचे आजोबा आणि त्यांचे गुरुवर्य विजय निकम यांचे वडील त्यांचं निधन झालं बरोबर ना. देवाघरी गेले तर तरी पण कलाकार कसा असावा? राजेश मोहन सारखा असावा बरोबर ना. कलाकार कसा असावा? राजेश मोहन सारखा असावा. रक्ताना तोंड रंगलंय बरोबर ना. तरी पण बुवा कार्यक्रम करतायत हा कलाकार. एकदा जोरदार टाळ्या होत होते बुवांसाठी. हा ये बात आणि माझ्या मंडळाच्या वतीनं आणि संपूर्ण माझ्या या तमाम रसिकांच्या वतीनं बुवांच्या आजोबांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि वारी कशी करणार? माझी गुरा त्यांच्या अंगणात नाही आणि त्यांची गुरा माझ्या अंगणात नाही. पण म्हणावं शात कुणी खाल्लाल समजणार नाही. म्हणून वारी कशी करतोय बघा. गर्दी आहे त्या गर्दीसाठी आणि आजचा सामना लई अटीतटीचा होणार बरोबर ना? आहे की नाही? आजचा सामना लई अटीतटीचा होणार म्हणून ही जी काही गर्दी आलेली आहे आपल्या सर्वांच्या चरणी विनंती ठेवतोय. म्हणायचंय काय?
सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि माझ्या या कोकणातील तमाम कलाप्रेमी रसिकांना लोकशाहीर संघाची घराते निर्मी ही माझी शाखा साई शतरा नृत्य कला पथक मुक्कामपात्र पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी सुरेवाने शाहीर सुशांत गयाटे आणि माझ्या संपूर्ण मंडळींचा शाहिरी मानस समुद्रा शाहिरी मानस समुद्रा जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जाकादेवी नवरात्र उत्सव मंडळ खडसावले कोळवाडी बरोबर ना ग्रामदेवता आई जाकादेवी आई बागजाई श्री देव सोमवार रमणनाथ साम रमणनाथ या मंडळाला आजची सेवा सादर करण्याची संधी दिलेली आहे बरोबर आणि ही गर्दी बघून या ठिकाणी समजतं की मंडळाचं नियोजन आणि त्या मंडळावरती आईची कृपा किती आहे बरोबर ना एकदा जोरदार होऊन जावे आई जाकादेवी माता की या मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माने साहेब यांना शाहीर महाराज समुद्रा गाव प्रमुख संतोष आंबेकर वाडी प्रमुख ब्रह्मा माने विजय जड्यार महादेव सरगरे यांना शाहीर महाराज समुद्रा त्याचप्रमाणे कैलासवासी गावकर सोनू संग्राम आंबेकर यांनाही शाहीर महाराज समुद्रा करून बारी चालू व्हायच्या आधी गुलाल उधळला बरोबर बारी चालू व्हायच्या आधी गुलाल आला आणि जे म्हणा हा लागला ना म्हणून या गावचा सुपुत्र प्रसाद रामा आंबेकर त्याची महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये नियुक्ती झालेली आहे आईच्या चरणी विनंती करतो की अशीच या लेकरांची प्रगती होत राहू दे आणि तुझा आशीर्वाद असाच या लेकरांवरती ठेव म्हणून या ठिकाणी आजच्या गर्दीमध्ये नरेंद्र मोरे शाहीर उपस्थित आहेत त्यांना शाहीर महाराज समुद्रा करतो माझी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन बुवा कदम यांचे फॅन आहेत जड्यार कंपनी बरोबर ना कुडाय हा आणि तितकेच गॅरंटी बुवावर सुद्धा प्रेम आहे त्यांचं बरोबर ना जड्यार कंपनीला शाहीर महाराज समुद्रा करतो त्याचप्रमाणे आज मला ढोलकीसाठी साथ करताय रवीश सुवारे गोरक्ष लिंगायत बेंजोसाठी साथ करतोय राकेश गराटे पॅडसाठी साथ करतोय माझा बंधू संकेत गराटे आणि कीबोर्डसाठी साथ करतोय गणेश नागवेकर आणि कालपर्यंत पॅडसाठी होता संतोष जोशी तो पण या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतोय बरोबर ना कारण आजचा सलग चौथा कार्यक्रम आहे आणि साऊंड जर चांगला नसेल बरोबर ना विभ्राटासाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण मंडळाचं मोठं योगदान आहे आणि मंडळाच्या शब्दाला मान देऊन तो आज आलेला आहे बरोबर ना आणि माझ्या पालीचा गोल्डन आहे ना हर्षद रेडी झालेला आहे आता मला कशाची कमी नाही बरोबर ना म्हणून माझ्या पाली पंचक्रोशीतनं सुद्धा खूप लोक आलेले आहेत बरोबर ना माझ्या पाली पंचक्रोशीतनं सुद्धा माझ्यावर प्रेम करणारी खूप लोक आलेली आहेत त्यातली अर्धी माझ्या वागणारी पण आहे आणि अर्धी माझ्यावर प्रेम करणारी पण आहे त्या सगळ्यांना शाहिरी महाराज समुद्रा करतो आणि राहिलं बुवा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर गोड गाण्याचे शाहीर राजेश निकम बुवा तुम्हाला ही शाहिरी महाराज समुद्रा करतो आणि बारीला सुरुवात करतो Ah
आहे ही मंगलशी सोनियाची रात, होईल त्या रातीत सुरांची बरसात. काय म्हणायचंय? आज आहे ही मंगल अशी सोनियाची रात, होईल त्या राती सुरांची बरसात. ही लोककला सादर करण्यात आहे वेगळीच बात, आणि अशीच राहो या लेकरावर, आणि असाच राहो या लेकरावर तुमच्या मायेचा. नवरात्रीची नवरूप चैतन्याचं प्रतीक आहे, साऱ्या लेकरांवरती तुझीच प्रीत आहे. तुझ्यामुळेच भवसागरी होणार माझी जीत आहे, म्हणून हे स्तवन रूपी तुझ्या चरणावरती गीत आहे. आई माझी आज बसली आहे, बरोबर ना? नवरंगांची नवरंगानी आणि नवढंगानी आज आई या बनसोळे गावामध्ये बसली आहे. म्हणून बाळ सम्राट तू प्रल्हादा, शिंदेशाही परतूलया, नाव कोरलं नाव काळजावरी, आई तुझ कोरलं नाव काळजावरी, आई तुझ कोरलं. सुख देत गावाला वाघ जाईचं खरं, कारण त्या आई वाघाईच्या वचनावरती, बरोबर ना? त्या वाघाईच्या वचनावरती, त्या जाकादेवीच्या वचनावरती आणि सोमा रवळनाथाच्या वचनावरती हा बनसोळे गाव बसलेला आहे, बरोबर ना? म्हणून सुख कोणाचं खरं देतं? आई वाघाई, आई जाकादेवीचं. म्हणून सुख देत गावाला वाघ जाईचं खरं, जाकादेवी तू या लेकरांचं सोन्या नाण्यानं भरलं. काय म्हणायचं? आई जाकादेवीची कृपा एवढी आहे की तिनं असा आशीर्वाद दिलाय की माझ्या सगळ्या लेकरांची दुःख दूर झाली आणि सोन्या नाण्यानं घर भरली. म्हणून जाकादेवी तू या लेकरांचं सोन्या नाण्यानं भरलं सगळं. देवी तू या लेकरांचं सोन्या नाण्यानं भरलं सगळं. देवी तू या लेकरांचं सोन्या नाण्यानं भरलं सगळं. या लेकरांचं सोन्या नाण्यानं भरलं सगळं.
रूप हे तुझं म्हणून चढवील सात पाण्या रूप हे तुझं केला जाणया बालकाला तू कलाकार केला जाणया बालकाला तू कलाकार आई काका देवी लेकरांना तू सोन्या नाण्यानं भरवील
पारितोषिक आलेलं आहे माऊली सावंत तर्फे डावा सावंत गीत झालं पाहिजे बरोबर ना होणार सगळ्यांचं सगळं होणार पण स्तवन होऊ दे स्तवन झाले नाही गण होऊ दे आणि या ठिकाणी अजून फरमाईश आलेले बघा दीपराज दिलीप आंबेकर आणि कुंदन वसंत पड्याळ यांच्या माध्यमातून मित्र बनव्यामध्ये कारण दीपराज आणि कुंदनची जी दोस्ती आहे ना मित्र बनव्यात गारव्यासारखं आहे हा आणि पावसात छत्री सारखा बरोबर ना म्हणून फरमाईश येतो फरमाईश दादाची हा पांडेगावकर आणि सोनू गावकर यांच्या स्मरणार्थ चैतन्य यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आभारी आहोत वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी मित्र असला जवळ मना आणि दादाला अंतर पुढचा पाहिजे दादाला पुढचा पाहिजे मित्र असला जवळ मना मित्र गारव्या चालताना मला देह ठेवासा चालताना मला देह ठेवासा हात खाद्यावरी हात खाद्यावरी हात खाद्यावरी टाकल्या सारखा मित्र बनव्या गारव्या सारखा आणि वारी खतम ना आता खतम ना हा स्तवन झालंय गाण्याला सुरुवात करतोय करू ना याचा मृदू बघा काय तो हा मग बेतुम तामुना असं करू पण भारी अशी करी ना की नाही घाम फुटला ना तर माझं नाव नाही हा म्हणून नमनाचा विषय आज जर नमन केलं बसा बसा आज जर नमन केलं तर तुमचं सामान सगळं घेऊन जाईन म्हणाले ना तुमचं सगळं सामान घेऊन जाईन
माझं सामान घेऊन तुम्ही काय करशील? तुमच्याकडे नाही? तुमच्याकडे नाही आहे ना? आहे की नाही? बरोबर आहे विषय. शब्दाला फक्त उत्तर, बाकी कारण आज रविवारी शाळेला सुट्टी होती पण बुवाला सुट्टी नाही, म्हणून बुवा माझं सामान घेऊन तुम्ही काय करशील? आहे ना? तुमच्याकडे नाही काय म्हणतो मी? बुवा काय म्हणाला? आता मी येताना कसलं सामान घेऊन आलो? ढोलक्या, बेंजो आहे ना, पॅड आणलं असेल. आता बुवाकडे म्हणतच आहे, बरोबर आहे ना? शब्दाचा अर्थ वाटून देणार बुवा. बाकी तुमच्या कानात जर हुदीर मुतला असेल तर त्याला जाऊ नका घराने बुवा नाही. म्हणून जे म्हणा बघा गडाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी प्रसाद रामचंद्र आंबेकर 551 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. रामचंद्र आंबेकर यांच्याकडून आणि प्रसाद रामचंद्र आंबेकर यांच्याकडून 551 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मंडळावाली आणि अजून एक फरमाईश होती. कुमारी स्पृहा गाडगी तेजस पड्यार आणि कुमार आदित्य फरमाईश आहे. ताट मोदक भरलेले मागे तसेच उरले, बरोबर ना? त्याचप्रमाणे वैभव माईगडे तुझा निरोप घेताना फरमाईश आहे 501 रुपयाचा पारितोषिक. म्हणून कसं देतोय बघा. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. हे घड्याळा तू घरी गेलास माझ्या ऐपतीप्रमाणे 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 11 आणि 21 दिवसाचा तुला थाटामाटात बसवला. पण तू या सगळ्या लेकरांना सोडून माझ्या घरादाराला सोडून निघून गेलास आणि जेव्हा तू घरातून विसर्जनाला जायला निघालास तेव्हा माझ्या डोळ्यात जे पाणी आले ना, काय म्हणतो विषय बघा. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. ताठ मोदक भरलेले, ताठ मोदक भरलेले. काय झाले? काय झाले? मागे तसेच उरले. तुझा निरोप घेताना डोळे पाण्यानं भरले. ताठ मोदक भरले, मागे तसेच उरले. आणि बेडकाचा विषय बेडूक आलाय. बेडूक म्हणाला ना मी बेडूक तरी बेडकीन आहे ना. गाडी चालू झाली तेव्हा पाऊस पडला. झगडला काय वेळ लागतो आहे ना. बोलू कानात चोत बोत काय कुंबली नसती सगळं काढायचं. नाच करते काय म्हणून बेडकाचा विषय बुवा मला प्रेमाला म्हणाला बेडूक आला. बरोबर आहे का? जागतिक नवरात्र उत्सव मंडळ पंचवळे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. आताच पाऊस पडलाय ना. पाऊस पडलाय ना. बेडका डराव आता करताय. काय बोलायचं ना मर्यादा घेऊन बोला बुवा. आज बघा बारी कशी करतो. परत बुवा म्हणतो लोकशाहीराची ही जी वारसा आहे माझा तो दोन मी सांगतोय, बरोबर ना? गराटे बुवांना मान सन्मान देऊनच वारी करणार आहे ना. द्यावाच लागल. माझ्याला नाही दिला तर तुमच्याला कसं भेटेल? बरोबर आहे का? माझ्याला दिला नाही तुमच्याला भेटायचं नाही. आणि म्हणतो जर माझ्या घरादाराकडे गेलो तर गाठ माझ्याशी आहे. घरादाराकडे गेलो बुवा काय म्हणतो तर जीएसटी सकट म्हणतो. आता मोदींनी जीएसटी कमी केला नाही. हे श्याम जे म्हणा मोदींनी जीएसटी कमी केला नाही. माझा जीएसटीचा काय फरक पडतो? जीएसटी सकटला तरी पण काय उपयोग नाही. मग गराटी बुवा कसं लागेल? VAT 69. म्हणून नाच करती काय गराटी बुवाचा. बघा गडाला
काय काय बोला नमन नको अरे आता काय नवरात्रीला नमन झाली नाही हा तर मी केलं तरी काय एवढं अरे कुजबुज झाली या झाली मधी कुजबुज झाली या झाली मधी चल चल पंचवलेवाडी हा अरे कुजबुज झाली या झाली मधी अरे कुजबुज झाली या झाली मधी कुजबुज झाली या झाली मधी चल पंचवलेवाडी मधी तुझं काम नाही आज या रणामध्ये तुझं काम नाही आज या रणामध्ये जाऊन राग तुझ्या वशी जाऊन राग तुझ्या वशी हा वा आज 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 तुमची गोड बोलून हा म्हणून गण कसा आणलाय बघा बुवानी सुंदर गण केलेला आहे त्याच्यात काय प्रश्न नाही बरोबर ना कारण म्हणतात ही माझी नौका किनाऱ्याला लाव बुवानी सांगितलं आहे पण गराडे बुवानी माझा मोबाईल कुठे काढून ठेव मधी चाल आठवत नाही हा बाबा परत पिसाला तर मला चुकला शॉट घ्यायचा दुसऱ्या गाडी म्हणू पहली दफा ऐसे मिली तो बन गई दिल की धड़कन दिल का ये मामला नाजुक बड़ा संभाले रखना आई है जब से तू जिंदगी में हा विषय देते बघा विषय काय की हे गणराया तुम्हाला जर काय झालं बसा खाली बसायचं खाली मी सांगितलं उठा काय टेन्शन नाही विषय कसा आहे बघा त्या गणरायाला विनंती करतोय की घरातनं बाहेर पडलो मुंबई सारख्या ठिकाणी ट्रेन प्रवास करावा तर ट्रेनचे ऍक्सिडेंट होतात बरोबर ना विमानाचे ऍक्सिडेंट होतात जर कुठे बायको पोरांना घेऊन फिरायला गेलो तरी आतंकवादी मारतात बरोबर मग ह्या पुरुषानं जेव्हा कामाला जायचं तेव्हा मनामध्ये भीती वाटते की संसाराचा भार पाठीवरती आहे आणि घराच्या बाहेर पडलं तर जीवाची शाश्वती नाही पण कामावर गेल्याच्या नंतर मालक शिव्या घालतो कारण हे सगळं करत असताना कामावर तर जायला पाहिजे कामावर गेलो नाही किंवा कामावर गेल्यावर कामाचा प्रेशर आहे बरोबर जर घरातल्यांच्या इच्छा अपेक्षा जर पूर्ण नाही केल्या तर घरातली लोक मला नात्याला ठरवतात म्हणून जो प्रत्येकाच्या आयुष्यातला हा विषय माझ्या माय बावल्यांना राग येण्याचा काही संबंध नाही बरोबर ना पण विषय कसा ठेवतोय मला संसाराचा गाढा ओढताना देवा संकट ही आडवी किती कोणालाही चिंता देवा श्री अनंता मनी माझ्या वाटते भीती जीवनाचा सारा झाला पसारा होशील का माझा सारथी या जीवनाचा कारण पुरुषाच्या नशिबात फक्त बैलासारखं राबणे त्याची मेहनत कोणालाच कधी दिसत नाही कोणा म्हणतात मोठी झाल्यावर पप्पा तुला काय करतात हा बरोबर आहे ना लहानपणी अरे तुला काय कळतं आहे ना लहानपणीची ती सगळी लहानपणापासून वजी घेत तो बैलासारखा असा राबतो म्हणून
संसाराचा गाडा ओढताना देवा संकट ही आडवी तुला नाही चिंता देवा श्री अनंता मनी माझ्या वाटते भीती जीवनाचा सारा झाला पसारा होशील का माझा सारथी संसाराचा गाडा ओढताना देवा संकट ही आडवी संसाराचा गाडा ओढताना
आणि बाजी माझा प्रकाश शिंदे खालीवरून आलाय, त्याची बहीण जोडी आहे. कालच गावठी गटात ना, हा 14व्या नंबरात बसली, परवा 4थ्या नंबरात बसली. भारत बाजी बैलगाडा गाणं झालं पाहिजे, नक्की होणार बैलगाडा गाणं. आणि कुमार राज फरमाईश आलेली आहे, सह्याद्रीचे डोंगर बुवांचं गाणं आहे, बरोबर ना? आहे ना बुवांचं गाणं? रणतीर हा फक्त गवळण होते आणि बुवांच्या गाण्याची कटिंग कशी देतो बघा, आहे ना? गणपती दिली होती बुवांना, फरमाईश आलेली आहे. सह्याद्री कोकण राज धाडवे याच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्या गाण्याची कटिंग झाली पाहिजे म्हणून, आणि बैलगाड्याचं गाणं झालं पाहिजे फरमाईश आलेली आहे, ते पण घेणार. त्याच्या आधी गवळण घेतो, बाकीचं काय राहिले नाही ना, सगळ्यांचा वाटा झालाय. आता गवळण घेऊ, गवळण. आता मावशी हवी आहे का गवळण हवी आहे? हा, कारण बुवा काय म्हणतो, अंगात झाड झुड आहे म्हणाला ना, अंगात झाड झुड आहे. काढू साला, काढू साला, काढू ना. 4-5 काढली तर हाडा दिसायला लागतील. 4-5 काढली ना हाडा दिसायला लागतील. मी जाडा आहे, माझ्या बापसाचं मी खातो. मी जाडा आहे, माझ्या बापसाचं मी खातो बुवा. तुझा बापूस का मला पैसे देतो, बरोबर आहे ना? म्हणून बुवाचा विषय, टोपीचा विषय. मी आदिमाय आहे म्हणून मी टोपी घालीत नाही, मी तेवढा झालोय नाही. हा, मागण्याची गोष्ट माहिती आहे ना, टोपिया बनवला नाही. आणि ह्याचा आणि त्याचा बुवा मला सांगायचं नाही, मला ह्याचा त्याचा अजिबात सांगायचं नाही. कारण आता आम्हाचा विषय जाऊन जाणार, ज्यांनी फेमस केला नाही त्याच्यावर, बरोबर की नाही? पण कराटे बुवा खरोखरची 49 नामाने केला यंदा. हा, म्हणून बघा टोपीचा विषय आदिमाईची बाजू मांडतोय. जर तुम्ही शाहीर राहणार उभे आहे, बरोबर ना? टोपी घालायला काय लाज आहे? मी पण याच्या आधी घालायचो ना, माझे वडील बारीक साईडला उभे असायचे, बरोबर ना? माझी योग्यता नव्हती, पण वडील गेल्याच्या नंतर टोपी घालायला लागलो. तुमचे गुरुवर्य खाली असतात बसले, बरोबर ना? मग तुम्हाला वाटते टोपी शाहीर म्हणून घालायला काय प्रॉब्लेम आहे? आता पुरुषाची टोपी जर तुम्हाला घालायची नसेल, तुम्ही आधी माझ्या अशी हे माझ्या आईशी मदत करवायची, काय समाज देऊ? हा, जर तुम्हाला टोपी घालायची नसेल तर पदर घेऊन या. पदर घेऊन या, काहीतरी घेऊन या. म्हणून बघा गवळण कशी देतो. आणि बुवांना सवनाशी आणि गणाशी कटिंग दिलेली आहे. कारण मी बुवांचं माझं बोलणं झालेलं आहे याच्या आधी पण, त्यांच्या गुरुवर्यांबरोबर पण, की सवन बुवांनी आईवरती गायलं, बरोबर ना? या गावच्या देवस्थानावरती गायलं, त्याची कटिंग काय द्यायची, बरोबर ना? आणि विघ्नहत्याचा धड गायला बुवांनी, तर विघ्नहत्याला सुद्धा कटिंग देणं हे माझ्यासारख्या शाहीराला शोभत नाही. म्हणून गवळण कशी देतो आहे बघा. तुझे माझे नाते काय हवते कान्हा जवळ बघा काय म्हणतो आहे. नित्य मनमोहनाचा तुझ्या मनात ध्यास, आहे मी सदैव तुझ्यासाठी खास, अडकतो कानासाठी तुझा का श्वास, तुझं माझं नातं काय सांग राधे आज या सदैव ठेवले राधे तुला या हृदयाच्या खणात, सांगतो हे तुला या सभाजनात, उजवे माझ्या आधी तुला या मन मंदिरात, मग सांगा यारणी तुझं माझं काय नाव. सूरबासरीचे छेडता मी सांगे,
कायसा मग हवते या कान्हा जवळला शिकवलं देतो संवाल घसरल पाय ग वै तुझं धोक्याचं हाय ग ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला बोटाला चालायचा है ना
बुवा त्याच्यावर काय म्हणतात, किती काय केलं तरी जो घोटाळा होणार आहे ना. म्हणून बुवा काय म्हणाले, सांग काय प्रकार उघडा, बंदिवासात कुठे अडकला, तुझा बापान तुला रे कान्हा, सांग कसा बाराचा काढला आहे ना. आता बापाचा विषय मी काढला, मी काढलाय काय मग घराने बुवा बोलतो नात करती काय, राजेश बुवा चुकला शॉट, काल कसा दिला त्या वडव्यांना पकड्यांना आहे ना, चुकला शॉट. म्हणून आता बाबाचा विषय निघालाच आहे, बाबाचा विषय निघालाच आहे काय, बाबाचा विषय जर निघालाच आहे तर होऊन जाऊ दे ना. म्हणून आज करतो हा प्रकार उघडा, आहे विषय माझा तगडा, माझ्या बापानं सगळ्यांच्या नाकावर टिचून, बरोबर ना. मला काढलास बुवा, तुम्हाला विषय बोलत नाही आहे ना, तुम्हाला अजिबात विषय बोलत नाही, पण तुमच्या माझ्या त्या ऐशीचा जो भाव होता, बरोबर ना, ऐशीचा जो भाव मामा कौस मामा आज आलेला नाही, कौस मामा तुम्ही बघितला असता नाही तर असं खाल्लं बघतो. म्हणून आज करतो हा प्रकार उघडा, विषय आहे हा तगडा, माझ्या बापाने सगळ्यांच्या नाकावर टिचून तुला नेसाया लावलाय लुगडा, बरोबर ना. कौस मामाच्या दरबारात ना किती कृपा जोडली तोडून आला ना माझा बापूस, कमी समजलं बाय नाक कधी काय बुवा. म्हणून माझ्या बापाने सगळ्यांच्या नाकावर टिचून तुला नेसाया लावलाय लुगडा, पराठ्याचा विषय आहे ना, परवाच केला होता पराठ्याचा विषय. पण आम्ही गराटे शिवरायांचे मराठे, बरोबर ना, आम्ही गराटे शिवरायांचे मराठे. तुला भाजायला होतो बुवा पराठे, मग ते दिवस रातभर खराटे आहे ना, तुझं पराठे खराब देत तेव्हा खोटं बोलायचं नाही आणि कॉपी करायची नाही बुवा. म्हणून बघा बुवांना विषय दिलेला आहे, या गर्दीमध्ये जमलेल्या सगळ्या लोकांसाठी आणि माझ्या सगळ्या गर्दीसाठी विषय देतो आहे. बघा, श्री कार्तिक स्वामींनी पृथ्वी प्रदक्षिणा केली, त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली, ती किती वेळा केली, प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष गेली, व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले, व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट कोणते. प्रश्न ज्या ग्रंथ आधारे दिलेला आहे त्या ग्रंथ आधारे जर उत्तर दिल्यास बुवा नक्की पटवून घेणार, कारण बुवांवर हा माझा विषय गेल्या वर्षी होता आणि यंदा तिसऱ्यांदा आहे, बरोबर ना. 5 वेळा बुवांना विषय दिलेला आहे. बुवा प्रश्न करते आहेत माझे गुरुवर्य दत्ताजी गराटे आणि शाहीर सुशांत गराटे, कारण 2013 साली हा विषय कल्याण जिल्ह्यामध्ये चालवायला सुरुवात केली. आज 2025 13वा वर्ष चालू आहे आणि दुसऱ्या वारी जर काय वाकडा तिकडा केलं आहे ना तर मग आहे 13वा वर्ष, बरोबर. म्हणून आणि मला काय म्हणाला तो, बुवा राहतील घरात आणि मी गाईन सुरात, बुवा राहतील घरात आणि मी गाईन सुरात. राजेश बुवा आता तुमच्या वार उरात आहे ना. म्हणून बघा बुवा काय प्रश्नपदामध्ये रांड्या का काय घेतलं म्हणाले, कांड्या आहे ना, आमच्याकडे कांडी चोर एवढं माहिती आहे. बुवा कांड्या काहीतरी म्हणाले, बरोबर ना, कांड्या म्हणाल का रांड्या म्हणाल, मी काय वागलेलं ना तिकडे नाव होतो ना, काय म्हणाल तर आता म्हणजे बरोबर आहे नाही. दुसऱ्या बारीक येऊन तुम्ही बुवा सांगा की काय म्हणालो, जर तुम्ही आता काय कांड्या म्हणाल असं तर त्याचा काय अर्थच नाही, पण जर रांड्या म्हणाल असं पण
खेळत नाही मला रांडे म्हणाल असं हा तर येऊन बघ एक टिचकी मारून बघून बघ असा कार्यक्रम करतो रातभर हा म्हणून म्हणून चांदी जैसा रूप है तेरा सोने जैसे बाल एक तू ही धनवान गोरी बाकी सब कंगाल माझ्या वडिलांना मानणारा जो वर्ग आहे खूप आहे पंचवडे गावामध्ये बरोबर ना आंबेडकर कंपनी सगळी आहे आणि हे वडिलांचं गाणं होतं परवा असाच वया चालत होतो तर भेटलं तर त्याला थोडासा टचअप दिला आहे ना आणि आज सादर करतोय बघा शास्त्राचा मी आज तुझ्यावर राजेश बुवा सोडला रे बाण शोधानीत शास्त्र पुराण नाही तर झुकवावी लागल आज तुमची जी मान काय अभिमानाला वर आहे ना ती शास्त्र पुराण नीट शोधा नाही ती मान तुम्हाला झुकवावी लागल एवढाच विषय देतोय शास्त्राचा मी आज तुझ्यावर सोडिला रे मान शास्त्राचा मी आज तुझ्यावर सोडिला रे मान शोधानीत शास्त्र पुराण नाही तर झुकवाले खाली शोधानीत शास्त्र पुराण नाही तर झुकवाले खाली मगाशी दादाची की परवा कारवारवाडीमध्ये कार्यक्रम झाला बरोबर ना आदित्य यांची फरमाईश आलेली आहे 2 फरमाईश होत्या आणि जे परवा रत्नागिरीमध्ये रस्त्यावरती जो आपल्या हातकर्मामध्ये अपघात झाला कसा म्हणून बसा कारण काय आज लोक आली होती हौशी हा आज लोक आली होती हौशी पण बारिया चोरमाटली का 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 असेल कारण परवा झंगाट जोरात झालेले हो परवा झंगाट लई जोरात झालेला आहे आणि सगळ्यांच्या आरपार काळजात गेलेला आहे बरोबर ना म्हणून आजच्या बाऱ्या शांत आहेत राजेश बुवा शांत आहे तर शांतच होऊ दे तुमचा आवाज चांगला आहे माझा पण आवाज चांगला आहे ना आवाजात बारी आहे म्हणून परवा एक विषय दिला होता कारवारवाडीमध्ये माझे श्याम शीतम ऑफिशियल YouTube चॅनलला होता परवा हातकंब्यामध्ये माहिती ना ऍक्सिडेंट झाला शाळेजवळ खाली आणि त्याच्यामध्ये आपल्या झरेवाडीतला गोटड म्हणून मुलगा मरण पावला बरोबर ना काय त्याची चूक काहीच नाही की बाबा दारू पिऊन गाडी चालवत होता किंवा असा काहीच प्रकार नाही बरोबर ना मागला एक भरधाव ट्रक आला आणि त्यानं त्या मुलाला उडवलं बरोबर ना काका त्या मुलाचे बिचाराचे दुधाचे डाग नाही पडले त्या मुलाचे घरातला एकुलता एक मुलगा जेव्हा आपल्या आई वडिलांच्या नजरेसमोर मरण पावतो ना तेव्हा काय वेदना होतात त्या आई बापांच्या काळजाला माहिती बरोबर म्हणून कोणावर वैयक्तिक टीका नाही केली बरोबर ना पण आज जो भोगळ कारभार चाललाय ना सरकारचा असेल या रस्तेवाल्यांचा असेल त्यांना हा विषय देतो आहे बघा मुंबई गोवा हायवे होणार कधी कोण सांगेल का खरं त्या रस्त्यावरचे खटे पाहून लागे हुर कोणी नाही वाली कोकण उघड्यावर माय बापाच्या जीवात उठतो काहुर पाहून रोजचे अपघात किती विसर्जन दिव्याच्या बरोबर कारण वंशाचा दिवा जो अखंड दिवस राहिला पाहिजे होता तो आई वडिलांच्या डोळ्यासमोर मरण पावतोय आणि खरोखर तुम्हाला सांगतो तुम्हाला या कोकणाची कोणाला काय पडलेली नाही जेव्हा
या पुढाऱ्यांच्या घरातलं आपलं ह्या काळजात बसवलेला माणूस जेव्हा त्या रस्त्यावर अपघातात कोणतरी मरण, बरोबर आहे की नाही किरण दादा? त्या ठिकाणी किरण दादा आलेले गवळी यांनाही शहीद मला समुद्रात तो पदशाम आहे. या पुढाऱ्यांच्या घरातलं जेव्हा कोणतरी मरणार ना त्या रस्ते अपघातात, तेव्हा यांच्या काळजावर जे वार होते ना वार, म्हणून म्हणायचंय काय, माय बापाच्या जीवात उठतो काहून, पाहून रोजचे अपघात, विझल्या दिव्याच्या वात, काय जात पुढाऱ्याचा, पोर मरत गरीबाच. बरोबर विषय आहे ना? बरोबर विषय आहे. म्हणून मुंबई गोवा हायवे होणार, कधी कोण सांगेल का खरं, त्या रस्त्यावरचे खड्डे पाहून लागे हुरहुर, कोणी नाही वाली कोकण उघड्यावर, माय बापाच्या जीवात उठतो काहूर, पाहून रोजचे अपघात, विझल्या दिव्याच्या वात, काय जात पुढाऱ्याचा, पोर मरत गरीबाचा. परशुरामाच्या भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर. आणि गोवाला कटिंग कशी देते बघा. गोवाला जे दिसलं कोकण आणि मी त्या कोकणात राहिलो, बरोबर ना? कारण आज ते सह्याद्रीचे डोंगर लढताय, कारण त्यांना पोखरला जातंय, बरोबर ना? आज तो समुद्राला वाटवला गेलाय का, तर त्याच्यातला भरमसाठ मासा त्याच्या पोटात काढला जातोय. आणि आज माझी तरुणाई कोकण सोडून मुंबई पुण्यामध्ये जाऊन बसली आणि त्या परशुरामाच्या भूमीत काय झालं बघा. ओ रडती सह्याद्रीचा डोंगर, सारा वाटवला समिंदर, झाली कुलूप बंद घर, परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठ माझा कारण लय भाची लोक येऊन या कोकणात व्यवसाय करायला लागले, जागा जमिनी बंगले बांधायला लागले, बरोबर ना? माझे कोकणकर चालले 10-15 नोकरीसाठी मुंबईला, बरोबर ना? म्हणून रडती सह्याद्रीचे डोंगर, सारा वाटवला समिंदर, झाली कुलूप बंद घर, परशुरामाची भूमी सोडून चालला कुठ माझा कोकणकर.
भरलेली होत निसर्गाचं दार सांभाळलं लेकरापरी माझ्या वाडवडीला वाडे भरलेले काही गुणांनी हे छान गोमूत्राची चव होती अमृता समान होत स्वर्गाहुनी सुंदर देवादिकांचे हे माहेर लागली कोणाची हो नजरा परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठं माझा कोकण परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठं माझा कोकण परशुरामाची भूमी सोडून चाललंय कुठं माझा बैलगाडा म्हणून कसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला माझा भारत आणि बाजी आणि त्यांचा मालक प्रकाश शिंदे यांच्यासाठी खास चिकन नागरणी चालले या माझ्या कोकणात जोरात चिकन कालच पाणी झाला मैदान जोरात म्हणून चिकन नागरणी चालले या माझ्या कोकणात जोरात बैल पळतात बुंगाट बैल पळतात बुंगाट आला खेळ हा रंगात कारण माझ्या शेतकऱ्याचा खेळ आहे वाड्यात बैल दिसत नव्हती हो काल किती होत्या 170 गाड्या 170 गुणिले 2 बैल किती आली पाली आज दोघांच्या घरात बैल दिसायला लागली बैलगाड्याच्या निमित्तानं चिकन नागरणीच्या निमित्तानं म्हणून चिकन नागरणी चालले या माझ्या कोकणात जोरात चालले माझ्या कोकणात जोरात आज पळतात बुंगाट बैल पळतात बुंगाट आला खेळ हा रंगात बैल पळतात बुंगाट आला खेळ हा रंगात आला बैल दीपरासाठी आहे ना एवढा मेहनत करून त्याला साऊंड लाईट लावलं नाही म्हणून हल 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 मरच सरकार पंढरी फडके किंगमेकर बंदो भेटल जावा मी पुण्यात मला टका करा हो पुण्यात आहे माणूस साधा लावतो जीव हा सदा आहे माणूस साधा लावतो जीव हा सदा त्याच्या साऊंडची आहे दहशत नाव त्याचे आहे बघा दीपराज नाव आहे त्याचे बघा दीपराज करतो साऱ्यांच्या मनावर तो धीराज म्हणून आहे माणूस साधा जीव लावतोय सदा त्याच्या साऊंडची आहे दहशत त्याचे नाव आहे बघा दीपराज त्याचे नाव आहे बघा दीपराज करतो साऱ्यांच्या मनावर तो नाव आहे बघा दीपराज करतो साऱ्यांच्या मनावर हर्षद रेड्डी माझा मित्र हर्षद रेड्डी यांच्या माध्यमातून 500 रुपये परवानगी घ्या काय करतो आणि दावतावरती गाणं दुसरा बारी देतो म्हणून वा बारी गेले नरम मी आता आहे पुरा गरम हा म्हणून सांगतो तुम्हाला माझ्या पावलावर जसं तुमच्या पावलावर पाऊल टाकलं तसं माझ्या पावलावर पाऊल टाकायचं बुवा आणि बारी करायची जर तुम्ही खेळातलं मला येडा बनवायला बक्षीव बुवा तुम्ही खेळातलं मला येडा बनवायला बक्षीव तर दुसरी बारी माझी आहे तुम्ही थांबशीव ना शेवटपर्यंत आणि फेमस डायलॉग आपला गेल्या वर्षी कोण नाही थांबलं चालेल
हो श्यामचित्र थांबला पाहिजे. हा एकटा थांबला ना उद्या बुवाची बरोबर बारी जाणार. म्हणून आली रे आली आता राजेश बुवाची बारी आली. आणि जे हातकमाचं गाणं गायलं रस्ते अपघाताचं त्याच्यासाठी 200 रुपयाचं पत्राचं नाव काय? अमित सावंत, ऋतिक शिवगड, सुजित खाडेकर यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ आभारी आहोत. आणि आदिमाया बुवा आदिमाया तुम्ही मी पुरुष आहे बरोबर ना. जे काय बोलायचं ते आदिमायेला पुरुषाला बोलायचं. मग ती भीमाची गाणी हनुमंताची गाणी त्यातली गाणी म्हणायची नाही. एक सुद्धा गाण्याची कटिंग देणार नाही. पण मग असा नागरा सकट म्हणायचं नाही मला बरोबर ना. आणि शेवटचा विषय देतो बुवा. जे काय दरवाजे बंद आहेत ना घरादाराचे बंद ठेवायचे. तुम्ही पण काढायचं नाही मी पण काढणार नाही. पण जर काढले हो ना चुकून मागून काढले हो आहे ना. कारण तुमचं रक्तात तोंड रंगलेलं आहे बरोबर ना. म्हणून आजची मर्यादा आहे शब्दांची. बुवा लक्षात ठेवा. माझ्या रत्नागिरी झालं आहे मान सन्मान सगळं दिलंय बरोबर ना. पण जर दुसऱ्यावर लगावगिरी तर तुमची मसनात लाकडं बघा. पहिल्या बारीचा सगळ्यांना माया समुद्रात देतो. बारी संपवतोय बुवा. तुम्हाला दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.